ही बघा आमची सकाळ आजची कशी चालू झाली आहे. सकाळी सकाळी उठलं म्हटलं की अतुर्नातनं कारभार करायला सुरू. हे तर लहान मुलं असली की चालतच राहणार. आणि आज ना आमची कॉन्टा आली होती घरी. महिंद्रा कॉन्टा आमची. ही आमची पहिली जुनी गाडी. खरंच हिच्यासोबत ना एक वेगळीच अटॅचमेंट होती आमची. खरंच ही जात होती तर खूप असं म्हणजे भरून येत होतं. त्यानंतर मग भैया म्हटले चला आपण जाऊया फिरायला. खरं तर भैया औदुंबरला नेणार होते, पण मध्येच भैयाने प्लॅन चेंज केला. पळशी गावी जायचं होतं आम्हाला, कारण तिकडे पाहुण्यांना भेटायला जायचं होतं. मग पाहुणे तर काही पोचले नव्हते अजून त्यांच्या जागी. मग भैया म्हटले वाटेत शुकाचार्य येतं आहे, तिथेच जाऊ आपण, थोडा वेळ तिथे जाऊ आणि नंतर पाहुणे आले की मग पुढे जाऊ. मग तिथे गेलो. खरंच खूप सुंदर असं मंदिर होतं. खरंच आमच्या गावापासून खूप जवळ आहे. लग्नाला 10 वर्ष झाले. मला ना रिग्रेट होतं मी का नाही आली ह्याच्या आधी इथे. किती सुंदर ठिकाण आहे हे आणि एवढा सुंदर परिसर आहे. खरंच निसर्गरम्य कशाला म्हणतात ना, तर ते इथं गेल्यानंतर मला समजलं. खूप छान अशा प्रकारे दर्शन करून घेतलं आणि मस्त सगळा परिसर बघून घेतला. खरंच एवढा उन्हाळा होता ना, पण इथे एकदम थंड वाटत होतं. ते गोमुखातून येणारं पाणी पण एवढं थंड होतं ना, हातपाय धुतल्यानंतर खूपच छान वाटलं तिथे. आणि भरपूर सारी माकडं होते. हेच ते शुकदेव, त्यांचंच हे मंदिर आहे इथं. खरंच खूप छान वाटलं. त्यानंतर ना मस्त भेळ घेतली भैयानी, भेळ एन्जॉय केली. त्यानंतर हे बघा, हे चुलते पुतण्यांचा खेळ कसा चालू आहे. पुढे तो कसा करेल ना, तसे ते पाठीमागे त्याचे काका खेळत आहेत त्याच्यासोबत. खरंच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूपच आनंद मिळतो ना. म्हटलं हे कॅप्चर करून तुमच्यासोबत शेअर करावं. त्यानंतर ना सगळं आवरलं. मग पाहुण्यांचा कॉल आला. मग कॉल आल्यानंतर निघालो. मग खरंच जातेवेळी ना एवढं दमलो. ते पायऱ्या लांब लांब आणि उंच होत्या, त्यामुळं ना चढून चढून खूप थकलो बाबा. त्यानंतर गेलो, पाहुण्यांना भेटलो, त्यांचं थोडं घराचं बांधकाम बघितलं, पेट्यातून समीक्षाला घेतलं आणि असा झाला काहीसा दिवस सगळा प्रवासामध्ये. चला तर बघ, बाय.